तर 98% झालेल्या मतदानामध्ये हे मतदान बारामतीकरांनी वैलींच्या पाठीशी उभं करत दादाने आजवर जी काय बारामतीची सेवा केली त्याचा अत्यंत योग्य पद्धतीने त्यांच्या अंतःकरणापासूनच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून दादांना विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असतानाच वैलींचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो. मला असं वाटतं की जसा आजवर क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकरचा विक्रम आहे तसाच हा विधानसभेचा वैलींनी केलेला विक्रम आता पुढच्या कालावधीमध्ये चंद्र सूर्य तारे असेपर्यंत राहील अशाही भावना या निमित्ताने व्यक्त करतो. कारण आपण पाहिलं की 11 वेळा अर्थसंकल्प 6 वेळा मुख्यमंत्री हाही दादांच्या नावाने विक्रम आहेच. पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्याची नोंदही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात झालीच आहे. अशा वेळेच्या आजच्या पोटनिवडणुकीचं विक्रमी मतदान हे सर्वांनाच एका वेगळ्या भावनेमध्ये त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. आज आपण देशभरामध्ये पाहिलं तर देशाला जगाच्या पाठीवरती अतिशय उत्तम पद्धतीने अधिक विकसित राष्ट्र मजबूत राष्ट्र करण्याचा प्रयत्न करणारे नरेंद्र मोदी साहेब, विशेष करून देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर जे परिवर्तन झालं अभूतपूर्व अशा पैकीचं परिवर्तन त्या ठिकाणी आहे. आणि सातत्याने अमित भाईंनी जी रणनीती पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेले वर्षभर करत होते त्याचंही यश आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा आता संबंध देशव्यापी कशा पद्धतीने प्रभावित होतो आहे हे आज आपल्याला पश्चिम बंगाल बरोबर आसाम आणि पांडिचेरी या राज्यामध्ये मिळालेल्या यशाच्या नंतर ते अधोरेखित होत आहे. तामिळनाडूमध्ये सुद्धा जे सत्तांतर झालं आणि सत्तांतर होत असतानाच भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या ADMKने सुद्धा 2 क्रमांकाच्या जागा त्या ठिकाणी मिळवल्यात. हे सुद्धा यश अण्णाद्रमुक पक्षाचं जसं आहे तसंच त्या संबंध राज्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने अमित भाईंनी रणनीती गेली वर्षभर आखलेली होती त्याच्यातून, कारण जयललितांच्या दुःखद निधनाच्या नंतर त्या पक्षही विघटित झाला. पक्षाचा अस्तित्वादी जवळपास संपुष्टात चित्र निर्माण तामिळनाडूमध्ये झालं होतं. अशा वेळेला भारतीय जनता पक्षाचा एक मित्र पक्ष म्हणून स्वतः इंडियाचा मित्र पक्ष म्हणून त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जे काही नेतृत्व यश मिळवलेलं आहे ते या सर्वां एकंदरीत अमित भाईंच्या रणनीतीचा तो एक भाग आहे. आज महाराष्ट्राची राहुलची पोटनिवडणूक ही दर्शवते आहे की देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार, बहिणी त्या ठिकाणी नेतृत्व करतायत आमचं पक्षाचं सरकारचं. त्या सरकारवरती सुद्धा एक दृढ विश्वास राज्यातल्या जनतेने त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्याच्याबद्दल राज्यातल्या जनतेचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आहे. बारामतीच्या निवडणुकीमध्ये जसं बारामतीकरांनी प्रेम व्यक्त केलं तसं खासदार पार्थ पवार, जय पवार, बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य सहकारी कार्यकर्ते यांनी अचूक नियोजनाबरोबरच जे काय मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याच्यासाठी जे नियोजन केलं त्याच्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. असं आहे की शेवटी पवार विरुद्ध पवार या विषयावरती मी अजिबात काही बोलणार नाही. कारण आदरणीय पवार साहेबांच्या बद्दल नेहमीच आम्ही आदरयुक्त कालही बोलत आलो, आजही आणि उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे. इंडियामध्ये जाण्याचा निर्णय दादाच्या नेतृत्वाखाली घेतला. त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही सातत्याने त्या ठिकाणी राहिलो आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा इंडियामध्येच आमची साथ त्या ठिकाणी राहणार आहे. अशा वेळेला काल परवा सुद्धा काही वक्तव्य ऐकली त्याच्यातून इकडे आले तर असं होईल, एकोणतीसला तसं होईल. मी राजकीय दृष्ट्या एवढं सांगतो की आता आमचा प्रवास दादाने जो सुरू केलेला इंडियासोबतचा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत देशाला गतिमान करण्यासाठी जे काही प्रयत्न होत आहे, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली जे काही काम होत आहे ते राज्यात महायुती म्हणून आम्हाला जे पुढे न्यायचं आहे
त्याच्यात कोणाच्याही मनामध्ये कसला संदेह असण्याचं काही कारण नाही. अशा वेळेला गैरसमज पसरवणारी जी काही वक्तव्य केली जातात ठीक आहे ती त्यांच्यापुरतं सीमित राहते. स्पष्टपणाचे निकाल आज आपण संसदेमध्ये जर काय पाहिलं तर 2024च्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला जे यश मिळालं त्याच्यामध्ये जसं काँग्रेसच्या संख्या जागा वाढल्या तशा डीएमकेची सुद्धा संख्या मागच्यापेक्षा वेळेला वाढली. टीएमसीची सुद्धा संख्या त्या ठिकाणी वाढली. त्यामुळे आज विरोधी पक्षाच्या संख्याबळामध्ये प्रामुख्याने पश्चिम बंगालचं AITMC म्हणजे तृणमूल काँग्रेस अखिल भारतीय किंवा द्रमुक डीएमके या पक्षाचं संख्याबळ मोठं आहे. अशा वेळेला ज्या पद्धतीने मागच्या महिला आरक्षणावरून जे स्वतंत्र 3 दिवसाचं विशेष अधिवेशन झालं त्यावेळेला ज्या पद्धतीने देहबोली होती टीएमसीच्या खासदारांची असेल डीएमकेच्या खासदारांची असेल की जणू काय या निवडणुकीमध्ये ते अगदी पूर्णपणाने चांगल्या बहुमतामध्ये येतील असं जे काही एकंदरीत त्यांचं सभागृहामध्ये त्यांनी केलेलं भाषण असतील तो अर्थात लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार नक्कीच आहे. परंतु या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना यश चांगलं मिळेल अशा पैकी त्यांचं जे काही हे होतं तो स्वप्न पूर्णपणे धुळीला मिळालेला आहे. आता 29चा निकाल लागलेला आहे. आज बारामती के बाई इलेक्शन में सुमित्रा वही को पूरे देश का विक्रम करने हो गया है. 2,18,000 वोटों से 18,000 भी और ज्यादा वोटों से पहले आज विधानसभा में वहाँ पे चुन के आई हैं. आज तक भारत का विक्रम यानी 2,15,000 तक था. मुझे लगता है कि ये जो आज नया डायनामिक्स पूरा बारामती के वोटों से मतदारों ने दिया है उसके लिए मैं जय जैसे उनका आभार व्यक्त करता हूँ. मला माहित नाही आपला आजचा विषय निवडणुकीचा निकाल आणि हे आहे. बाकीचं प्रत्येक तपासणी करण्याची कारवाई त्यांच्या स्तरावरती असेल. मला अभिप्रेत मला माहिती असेल काही कारण नाही अभिप्रेत नाही. याचं एकमेव कारण की दादांच्या अपघाती निधनाने जो भावनांचा तप्त लावारस जो काय उफाळलेला होता एक त्याची अंतर्गत अशी एक क्षुब्धपणाच्या अस्वस्थता प्रत्येक बारामतीकरांच्या मनामध्ये होती. आज दादांच्या प्रति ऋण व्यक्त करत त्यांनी आजवरची केलेली बारामतीची सेवा याच्याबद्दलच्या समर्पित भावनाच्या बारामतीकरांनी व्यक्त केलेल्या आहेत. मला असं वाटतं कुठला गुलाल कुठली मिरवणूक त्याच्यापेक्षा विक्रमी मताधिक्य देशातला विक्रम करणं हीच खऱ्या अर्थाने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे ती बारामतीकरांनी पाहिलेली आहे. कारण आज दादा नाहीत हे सत्य सुद्धा पचवणं प्रत्येकाला अवघड आहे. स्वाभाविकच आम्ही वारंवार त्या विषयावरती बोललेलो आहोत. आदरणीय साहेब त्यानंतर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील खडगेजी त्यांचे सर्व सहकारी असतील विशेष करून उद्धवजी असतील या सर्वांचेच आम्ही आभार यापूर्वी व्यक्त केलेले आहेत. आजच्या या विजयाच्या निमित्ताने सुद्धा त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर की देवेंद्रजी सुद्धा प्रचाराच्या निमित्ताने आले. भारतीय जनता पक्ष पूर्णपणाने या निवडणूक प्रक्रियेमध्ये सतत सक्रिय होतात. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब अर्ज भरण्याच्या दिवशी आले. शेवटच्या समारोपाच्या दिवशी त्यांनी त्यांचा प्रतिनिधी विनय सामंतांना पाठवलं आणि त्या दिवशी त्यांनी ऑनलाईन बारामती मतदारसंघाची जी बैठक घेतली ज्याला मी उपस्थित होतो. त्यामुळे त्या दोन नेत्यांचे सुद्धा या निमित्ताने मी आभार मानतो. मला आज आपल्या वाहिन्यांच्या माध्यमातूनच मीरा बोरवणकरांच्या कामाची काहीतरी चर्चा असं त्या ठिकाणी कळलेलं आहे. सक्षम पोलीस दलातील अधिकारी म्हणून त्याचा नावलौकिक मोठा आहे. परंतु शेवटी ज्या वेळेला महायुती म्हणून आम्ही काम करत असतो यापूर्वी
महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यानंतर महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं. त्यावेळेला सुद्धा राज्यातील महामंडळ आणि इतर काही आहे त्या संदर्भातला एक धोरणात्मक निर्णय पूर्वी त्या ठिकाणी झालेला आहे. आता राजीनामा नंतर रिक्त झालेल्या पदाच्या बाबतीमध्ये मधल्या कालावधीमध्ये बारामतीची पोटनिवडणूक असल्यामुळे राजकीय चर्चा मुख्यमंत्री महोदय आणि देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, मुख्यमंत्री बहिणी आणि मग तिन्ही पक्षाचे प्रमुख अशी जी अभिप्रेत आहे ती आजवर होऊ शकली नाही. आता कदाचित आज सगळे निकाल लागलेले आहेत, म्हणजे निवडणुकांचे पोटनिवडणुकांचे निकाल लागलेले आहेत. पुढच्या कालावधीमध्ये बैठक त्यावेळेला होईल, त्या संदर्भातली चर्चा होईल आणि मग त्याचा अंतिम निर्णय आपल्याला कळवण्यात येईल.